कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सरकारने घेतला मोठा निर्णय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. ज्यांनी हमी भावाच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला होता त्यांच्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कापूस खरेदीला 15 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा कापूस तातडीने विकला नाही, कारण खुल्या बाजारात कापसाला हमी भावापेक्षा 300 ते 500 रुपये कमी दर मिळत होता. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवला होता. दरम्यान काही कापूस खरेदी केंद्रांची मुदत संपल्यानंतर ती अचानक बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने हस्तक्षेप करत कापूस खरेदी प्रक्रियेला 15 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 2025-26 खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाचा हमी भाव 8,110 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. या दराने कापूस खरेदी करण्यासाठी कापूस महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण हमी भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो.